घरच्या घरी प्रिझर्वेटिव्हज न वापरता ताज्या शेंगदाण्याचं पीनट बटर खायचं आहे का? पण हे बनवायचं कसं? तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे नीट मध्यम आचेवर भाजून घ्यायचे. मध्ये मध्ये ढवळत राहा म्हणजे ते सारखे भाजले जातील. आता छान सुवास यायला लागलाय. शेंगदाणे चांगले ब्राऊन रंगाचे झाले की गॅस बंद करा आणि थोडेसे थंड होऊ द्या. आता थंड झालेले आहेत पण अजून काही काम संपलं नाही हां. आता या शेंगदाण्यांची आपल्याला साल काढायची आहे. त्यासाठी हे कापडात घ्या आणि अशा प्रकारे मळून घ्या. त्यामुळे काय होईल, त्याचे साल निघून जातील. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि मिक्सर फिरवून घ्या. पहिल्यांदा हे थोडं पावडरसारखं होईल आणि पुढे गेल्यावर थोडं थोडं तेल सुटायला लागेल आणि मग बघा हळूहळू त्याला क्रीमी टेक्स्चर यायला लागेल. थोडे पेशन्स ठेवा. काही मिनिटातच आपलं परफेक्ट पीनट बटर तयार होईल. हे तुम्ही फ्रीजमध्ये आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तर त्यामध्ये तुम्ही मध, कोको पावडर किंवा खजूर घालून वेगवेगळे फ्लेवर्सही बनवू शकता. तर मग नक्की ट्राय करा आणि सांगा कसं झालं होतं आणि